नमस्कार, मी राजेंद्र गुरव आणि आपण पाहत आहात आपले आवडते यूट्यूब चॅनल गुरव की. मित्रांनो, आज डिक्लेअर झालं आहे जो सस्पेन्स एवढे दिवस चालला होता, आज 10-12 दिवस जो सस्पेन्स चालला होता तो सस्पेन्स आज उठला आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर देवेंद्र फडणवीस बसणार हे निश्चित झालेलं आहे. मित्रांनो, आपल्याला माहिती असेल की 2019च्या अधिवेशनाच्या सत्राच्या शेवटच्या दिवशी देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ते पहिल्यांदा मी आपल्याला ऐकवतो आणि नंतर आपण याच्यावरती बोलू. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन गावांना जलयुक्त करण्यासाठी, शहरांचा चेहरा बदलण्यासाठी, माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक सक्षम बनवण्यासाठी, माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. मी पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत, त्याचा हात हातात घेत माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी, नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मी पुन्हा एकदा आपले आणि सभागृहाचे आभार मानतो. हे बोलल्यानंतर त्यांनी एक कविताही पण ऐकवली होती आणि तीही कविता मी आपल्याला आता ऐकवतो. मेरा पानी उतरता देख, मेरे किनारे पर घर मत बसा लेना, मैं समंदर हूँ लौट कर वापस आऊंगा. ते जसं बोलले मी पुन्हा येईन ते त्यांनी ते खरं केलं होतं. कारण 2019मध्ये शिवसेना भाजप युती एकत्र लढली होती आणि त्यांना थम्पिंग मेजॉरिटी मिळाली होती. पण आपल्याला माहिती आहे की पुढचं रामायण महाभारत काय झालं ते आता काही ते डिस्कशन करण्याचा हा विषय नाही. पण तरी पण 105 भारतीय जनता पार्टीचे निवडून आले होते आणि शिवसेनेचे 56 असे महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने युती सरकारला भरभरून असे मतदान केलं होतं आणि मोठ्या प्रमाणात दोन्ही पक्षाचे उमेदवार निवडून आणले होते. पण तुम्हाला नंतर माहितीच असेल की उद्धव ठाकरे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर आपले सरकार बनवलं होतं आणि त्याचा आपण काही ते डिस्कशन करत नाहोत. पण आजचा माझा मुद्दा आहे की देवेंद्र फडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवलं. 2019च्या निवडणुकीमध्ये पण करून दाखवलं आणि 2024ला पण अजून मोठ्या प्रमाणात असं त्याला पाचवी पण म्हणू शकतो आपण, पाचवी बहुमत घेऊन ते पुन्हा महाराष्ट्राच्या विधानसभेत मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत. आणि देवेंद्र फडणवीस हे एक कणखर नेतृत्व आहे. आपल्याला माहितीच असेल की देवेंद्र फडणवीस हे तरुण महापौर बनले होते. देवेंद्र फडणवीस हे असं नेतृत्व आहे की ते एक अभ्यासक आहेत. ते प्रत्येक विषयामध्ये त्यांचा हातखंडा आहे. ज्या प्रकारे त्यांचा आंतरराष्ट्रीय घडामोडीवरतीही त्यांचा दांडगा अभ्यास आहे. ते स्वतः पेशाने वकील आहेत. ते शांत स्वभावाचे आहेत. आपल्याला माहितीच असेल ज्यावेळेला 105 आणि शिवसेनेचे 56 आमदार निवडून आल्यानंतर युती सरकार बनवलं गेलं पाहिजे होतं. पण हा जनतेने दिलेला कौल धुडकावून उद्धव ठाकरे साहेब काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर गेले. त्यावेळेला ते दुखावले गेले. पण त्यांनी जास्त बोलून दाखवलं नाही. पण त्यांना जे करायचं होतं ते त्यांनी नंतरच्या येणाऱ्या आलेल्या विधान परिषदच्या निवडणुका आणि राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी तो चमत्कार करून दाखवला होता. आणि ते म्हणाले होते मी कोणाच्या वाटेला जात नाही आणि मी माझ्या वाटेला कोण आला तर मी त्याला सोडत नाही. आणि तसंच त्यांनी केलं. शिवसेनेने साथ सोडून काँग्रेस राष्ट्रवादीबरोबर आपले सरकार स्थापन केलं. पण त्याचं फलित काय झालं? देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला उभी फूट पाडली, तसेच राष्ट्रवादी काँग्रेसची पण उभी फूट पाडली आणि दोन्ही पक्षांना खिंडार पाडलं. आता यावेळेला पण उद्धव ठाकरे साहेब यांनी देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंजही केलं होतं. एक तर तू राहशील नाही तर मी राहीन. पण उद्धव ठाकरे साहेब देवेंद्र फडणवीस हा एका बाजूने जर उद्धव ठाकरे साहेब 4 जर टाकले तर तिकडून जो पहिला ग्लास येतो त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे.
देवेंद्र फडणवीस हे कोणावरतीही वैयक्तिक असे वार करत नाही, वैयक्तिक टीका करत नाही, पण देवेंद्र फडणवीसांची गेल्या 5-2.5 वर्षात, गेल्या 5 वर्षात म्हणजे ज्यावेळेला त्यांचं सरकार होतं 2014 ते 2019, त्यावेळेला हे शिवसेनेचे जे आमदार होते, भले युतीचं सरकार असले तरी प्रत्येक वेळेला आमदारांनी देवेंद्र फडणवीसवरती टीका केली. सामनामधून तरी बऱ्याच वेळा टीका केली गेली. तसेच शिवसेनेचे आमदार हे आम्ही खिशात राजीनामा ठेवून आहोत असंही बोलत होते. पण तरी अशा परिस्थितीत देवेंद्र फडणवीसांनी एक विक्रम केला. इवन शरद पवार हे 3 वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, पण त्यांना पूर्ण 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करता आला नाही. पण देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 2019 असे सलग 5 वर्ष मुख्यमंत्री पदावरती राहून चांगल्या प्रकारे महाराष्ट्राचा कारभार हाकलला. दुसरी गोष्ट म्हणजे ते शांत स्वभावाचे आहेत. ते म्हणतात मैं जो बोलता हूँ वो डेफिनेटली करता हूँ, और जो मैं बोलता नहीं वो तो मैं डेफिनेटली करता ही हूँ. तर त्यांनी तसंच केलं. ते शांत स्वभावाचे असल्यामुळे ते शांतपणे सगळा नीट अभ्यास करून पूर्ण व्यवस्थित राजकीय फिल्डिंग लावून राजकीय आखाडे कसे बांधायचे. आपण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मुत्सद्दी नेता शरद पवार साहेबांना म्हणत होतो, पण शरद पवार साहेबांच्या पुढेही ज्यांची मुत्सद्दगिरी या महाराष्ट्रात दिसून आली त्यांचं नाव देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे जातीने जरी ब्राह्मण असले तरी ते सर्वसमक्ष नेते आहेत. त्याने प्रत्येक जातीला, प्रत्येक जमातीला, प्रत्येक तळागाळातल्या लोकांना, शेतकऱ्यांना, सगळ्यांनाच न्याय देण्याचा त्यांचा जो कार्यकाल होता 2014 ते 2019 त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या सगळ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला. मराठा आरक्षण 10% हे देवेंद्र फडणवीसांनीच देऊ शकले आणि पुढेही मराठा आरक्षण जर कोण देऊ शकेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे. पण मराठा आरक्षणाच्या नावाखाली जरांगे पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कुटुंबावरती, त्यांच्या वैयक्तिक बॉडीवरती, त्यांच्या जातीवरती असे एकेरी उल्लेख किंवा असं वाईट अपशब्द त्यांना बोलले, त्यांना शिव्या हासडल्या. त्यांचे जे सहकारी आहेत त्यांच्या सहकाऱ्यांवरती त्यांच्या वैयक्तिकवरती टिप्पणी केली. पण देवेंद्र फडणवीस यांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्यांना माहिती होतं त्यांना जे काय करायचं होतं ते त्याने शांतपणे त्यांना करायचं होतं आणि त्यामुळे ते शांत बसले आणि कोणताही त्यांनी दुसऱ्या नेत्यावरती वैयक्तिक टिप्पणी केली नाही. उद्धव ठाकरे साहेबांनी बऱ्याच वेळेला देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख हा एकेरी केला. त्यांना टरबुजा म्हणून उपाधी दिली, कलंक आहे असं पण ते म्हणाले. एकतर तू राहशील किंवा मी राहशील. पण उद्धवसाहेब ठाकरे साहेब आज आपल्या पक्षाचे किती आमदार निवडून आले किंवा आपल्या पक्षाची काय परिस्थिती झाली हे एकदा पहा. पण देवेंद्र फडणवीस हे ज्या ठिकाणी आहेत त्याच ठिकाणी आहेत. पण उद्धवसाहेब देवेंद्र फडणवीसांना तुम्ही ज्यावेळेला म्हणाला होतात की एकतर मी राहीन किंवा तू राहशील, त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणताच आपल्याला प्रत्युत्तर दिले नाही. फक्त ते म्हणाले तू राहणार नाही किंवा मी राहणार नाही असं काही नसतं राजकारणामध्ये. तेही राहतील, मीही राहतील. कारण हे कोण राजकारणामध्ये राहील किंवा न राहण्याचं कोण ठरवणार तर जनता जनार्दन ठरवेल. उद्धव साहेब आता जनतेने दाखवून दिलं की देवेंद्र फडणवीस हेच किंग आहेत आणि त्यांना महाराष्ट्राच्या जनता जनार्दनाने थम्पिंग अशी मेजॉरिटीने निवडून दिले, त्यांच्या पक्षाला निवडून दिले. त्यांचे जे साथी होते, जे त्यांच्याबरोबर जे निवडणूक लढवले होते त्यांना मोठ्या प्रमाणात भरभरून मत देऊन त्यांना विजयी केले आणि आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर जाऊन बसवले. असे हे नेतृत्व आता पुन्हा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून विराजमान होणार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बऱ्याचशा महाराष्ट्राच्या अपेक्षा आहेत. देवेंद्र फडणवीस यांना विकास मॉडेल देवेंद्र फडणवीसांचं दूरदृष्टिकोन बघा. मुंबईमध्ये ज्या मेट्रो आहेत, ज्या अंडरग्राऊंड ज्या मेट्रो चालू आहेत
तो मेट्रोचा प्रकल्प हा देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. समृद्धी महामार्ग तो आता झालेला आहे. वंदनीय बाळासाहेब ठाकरे महामार्ग हा सुद्धा त्यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. आणि असे बरेचसे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट आहेत की ज्यांनी त्यांच्या कालामध्ये, त्यांच्या ज्या सरकारच्या कालावधीमध्ये त्यांनी पूर्ण केल्या. आता त्यांचं पुढचं स्वप्न आहे की ते महाराष्ट्राची प्रगती ती एवढ्या झपाट्याने पुढे न्यायची आहे की महाराष्ट्र हे पहिलं राज्य बनवायचं आहे की त्याची GSDP किंवा ग्रॉस डोमेस्टिक स्टेट प्रोडक्ट हे 1 ट्रिलियनचं करायचं आहे. त्यामुळे अशा या प्रगतशील महाराष्ट्राचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हाती पुढची 5 वर्ष सुखरूपपणे असणार. त्यामुळे महाराष्ट्राला त्याची चिंता करण्याची काही गरज नाही. आणि महाराष्ट्राचा विकास, महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्र देशामध्ये पहिल्या नंबरचं राज्य घडावं देवेंद्र फडणवीस यांच्या हाती, हीच आपण इथे शुभेच्छा देऊन इथेच थांबतो. देवेंद्र फडणवीसांच्या कालामध्ये महाराष्ट्राची प्रगती हो, खूप घोडदौड हो, उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये येऊ देत, सुखी समृद्ध शेतकरी होऊ देत, लाडक्या बहिणी किंवा लाडके भाऊ यांना ज्या स्कीम राबवल्या त्या स्कीम पुढच्या 5 वर्षामध्येच अशाच राबवल्या जाव्यात आणि महाराष्ट्राचं कल्याण त्यांच्या हाताने होत, एवढेच सदिच्छा आपण देऊन हा व्हिडिओ इथेच थांबवतो. आणि हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि मित्रपरिवारांना पाठवा. धन्यवाद.